राम म्हणे तारेला, या जीवाला कधी तू येताना का जाताना पाहिला का? ती म्हणे रामाला, जीवाला मी कधी येताना जाताना पाहिला नाही. मग ज्याला येताना नाही पाहिला, जाताना नाही पाहिला, त्याला आपला पती कशी म्हणते सांग तारा मला. तेव्हा तारेला विवेक जागृत झाला. ज्याला कधी येताना पाहिला नाही, ज्याला कधी जाताना पाहिला नाही, आणि तो माझा पती कसा असू शकतो? रामाने तिला बोध दिला, तिचा विवेक जागृत झाला. हे जे तुमचे पती आहेत ते मर्त्य आहे. आपला खरा पती कोण आहे? परमात्मा. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून, अहो माझा घसा आता फाटणार पार. पावन माईक नाही काय बोला, तिथवर आवाज जावा लागतो. दुनिया दावली, काय सांगावं. लक्षात घ्या. अशा प्रकारे तारा म्हणू लागली, प्रभू मला बोध झाला, मला बोध झाला. शरीर नाशवंत, त्यात काय सत्य? आज ना उद्या ते जाणारच. तारेला बोध झाला. मग काही दिवसांनी तारेचा उद्धार झाला. तिला रामाची भक्ती लागली आणि मग ती गेली वैकुंठाला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. अशा प्रकारे ताराही गेली वैकुंठाला. दुसरा दृष्टांत द्यायचा म्हणलं तर रावणाने सीतेला रथात वडत ताडत नेली, कशी तरी बसवली. सीताने आक्रांत केला, वाचवा राम मला. राम गेले होते त्या मृगाला पकडायला. आता काय राम येतोय चराचरात भरून उरल्याला, लीला करायला मोकळा तुम्हासाठी. लीला रामाची. राम कुठे जाईल? राम ह्या क्षणी चराचरात भरून उरलेला आहे. लक्षात घ्या. रावणाने ज्या वेळेस त्या रथामध्ये त्या सीतेला उत्तरेच्या दिशेकडे नेऊ लागलेला आहे आणि सीता ओरडू लागलेली आहे. सीतेचा आवाज त्या जटायूला आलेला आहे. जटायू म्हणला, माझ्या माता माऊलीला हा राक्षस घेऊन चाललेला आहे, मला वाचवणं माझा धर्म आहे. अरे रावण बलशाली आहे, पण राम कार्यात माझा जीव गेला तरी काय हरकत नाही. तुम्ही 2-2 मिनिटाला खोटं बोलताय. जेव्हा तिथं जे सोडून धर्म राहिला बाजूला. अहो तुम्हाला काय पाहिजे? एखाद्याने सांगितलं लालच, अरे पार्ट्या बदला, हा काय पांडुरंग. आता तुम्ही कोण आहात? वारकरी आहात सगळे, पण आता इलेक्शन येऊ द्या, इलेक्शन येऊ द्या, 5-5 हजारांचे बंडल येऊ द्या तिच्यामध्ये, मग कळेल तुमचं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पितळ उघडं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबा काय म्हणतात, हे ते पाहिजे जातीचे येड्या गवाळाचे काम नाही. आणि नंतर जटायू उडत उडत आलेला आहे आणि त्या रावणाला त्या जटायूने पकडलेला आहे जिसक्या त्या पंजामध्ये, आणि त्याला उचलला आणि त्याला आपटला 3 वेळा. रावण पण कुरदावला. हा मच्छर मला आपटू लागलेला आहे आणि मी रावण आहे, रावण. त्याने तलवार काढली आणि त्याचे पंख कापून टाकलेले आहेत. आणि जटायू काय करणार? पंखातच सगळा जीव त्याचा. तुमचे हात कापले तर तुम्ही प्रतिकार करू शकणार नाही. संपला जटायू. रडू लागला. रावण गेला उत्तर दिशेकडे त्या सीतेला घेऊन हसत. जटायू रडू लागला. तो पंख कापले यामुळे रडत नव्हता, माझ्या सीतेला मी वाचू शकलो नाही यासाठी तो रडू लागला. राम आणि लक्ष्मण शोधत शोधत त्या ठिकाणी आले आणि जटायूकडे पाहिलं. जटायू तुमची हे काय? रावण उत्तर दिशेकडे सीतेला घेऊन गेला. राम मला तुमच्या समोर मरण
येऊ लागलेला आहे. राम म्हणला, तुम्ही सांगा, तुम्हाला आत्ता मी अमर करतो, तुम्हाला परत मी जसा आहे तसा करतो. नको राम, नको, मला आता शेवटचा निरोप द्या, कारण माझा शेवट गोड झाला. राम, तुम्ही माझ्या समोर आहात. आणि रामाने त्यांना मांडीवर घेतलं. रामाने त्यांना मांडीवर घेतलं आणि रामाचं मुख पाहत पाहत त्याचा जीवात्मा बाहेर निघाला. कुणाचा? जटायूचा जीवात्मा बाहेर निघालेला आहे. आणि जसा जीवात्मा त्याचा बाहेर निघालेला आहे, त्याने चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. काय केलेलं आहे? चतुर्भुज रूप. त्याला चतुर्भुज रूप त्यांनी धारण केलं. तो विष्णुदूत झाला ऑटोमॅटिक. आणि वैकुंठातून 4 स्वर्गदूत, म्हणजेच ते विष्णुदूत, ते गरुड घेऊन आलेले आहेत. आणि जटायू त्यात बसलेला आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अहो, तुमचा राम राम कधी होणार असा? तुम्ही काय उतार्याचा चाललाय तुमचा? सांगा मला. शेती करायची, याचा उतार्याटा कर, त्या कचेरीत जा, या कचेरीत जा, राजकारण, गजकारण, गाडी बंद पडली. काय सांगू बाई, दुखायला लागलाय गुडगा, कंबर, पोट, पाप करतोय लपून लपून. ते कोणाला सांगत नाही, मात्र डॉक्टराला सांगतोय, डॉक्टर छातीत लय काय या लागल्यात बघा. अरे किती जणांचं लुटलंय, किती गबाळ जमवलंय, ते आम्हाला सांगत नाही. फक्त छातीत दुखायला लागले. अरे केली कर्म झाली, तेच बघा आली. उपजले मेले आयुष्य किती चांगल्याला, चांगल्याला कधीच काय होणार नाही. ते साधू 100 वर्ष झालेलं आहे, करतोय बाबा भक्ती, पण त्याला काय व्हायना नाही. आणि आपण तूप रोटी खाऊन सुद्धा आपल्याला काय ना काही शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, काय ना काही रोग आपल्याला झालेला आहे. अहो, हे आपलं पाप आहे, हे आपल्याला कळत नाही. सद्गुरू सांगतो, हे बाबा हे पाप आहे, हे पाप करू नको. तुला किती वेळा सांगितलं जित्या, का जित्याची खोड गेल्याशिवाय जायची नाही. सांगा बरं. अशी गोष्ट आहे. हे बघा, परमार्थ खूप सोपा आहे. 28 बैसणी करायचे, तावडी अनंत आळावर रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा, पण दुर्गुण नसावे. बरं, मनुष्य कोण आहे? मनुष्य कोण आहे? अहो, सगळे मेंढर आहेत, सगळी जनावर आहेत. म्हणून पांडुरंग तिथं तुकोबा म्हणतात, ते काय त्याला पाषाण नका म्हणू, तो खरा पांडुरंग आहे. त्याला लोक पाषाण म्हणतात. खरंय, मेंढरांना ते पाषाणच दिसतंय मेंढरांना, कारण तुम्ही माणसं झालेतच कुठं. तुम्हाला तो खरा दिसायला तुम्ही माणसं नाही, त्यामुळे तुम्हाला ते दगड दिसतोय. लक्षात घ्या. आणि ज्याला दिसतं, मग उगाच ते ज्ञानोबा म्हणतात का, रूप पाहता लोचन सुख झाले वो साजनी, उगाच म्हणतात कधी. सांग बरं, आपण मानव झालो आहोत, हे कसं ओळखावं? शेजारच्या घरच्यांनी मर्चडीज घेतली, 4 व्हीलर घेतली, आपण पेढे वाटायचे. हे शेजारच्यांनी किती चांगले झाले, शेजारच्या मुलाला मुलगी मिळाली, वा परमेश्वरा पांडुरंगा किती दिवस हो तडपड होता, आता मुलगी मिळाली, हे तुला पेढा. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे परमार्थाची तुम्हाला मी खाचा खुणा सांगतोय. हे तुमच्यात लक्षणं असली तर परमेश्वर कृपा करत नाही, तर हॅट सावंती घटा, देवाला टाइम नाही. समोरचा मुलगा पोलीस झाला, देवा असंच ह्याचा दुसरा भाऊ पण डॉक्टर होऊ दे, ह्याच्या मुलीचं लग्न होऊ दे. ज्याच्या मुखात, ज्याच्या इंद्रियात ह्या गोष्टी आहेत, समजायचं तो मनुष्य आहे. तो कोण आहे? आणि ज्याच्या मनामध्ये मला पद मिळालं पाहिजे होतं, या उघडायला मिळालं, गाडा कोण आहे? गाडा. काय सांगायचं, काय बोलायचं राव? अरे हा निवडून आला पाहिजे तर हा गाडा आला, तोच गाडा आहे. पण त्याला माहित नाही, देवाच्या नजरेत तू गाडव आहे का तो गाडव आहे,
सारासार विचार हरिपाठ आहे. हे विचार करून बघ बघ कोण गाढव आहे. आपणच गाढव असतो आणि दुसऱ्याला गाढव म्हणतो, म्हणजे आपण महागाढव. म्हणून मनुष्य पाहिजे, मनुष्य व्हा. मायबापांना मनुष्य व्हा. सगळ्यांचं कल्याण, कोणाही जीवाचं न घडू मत सड. वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही सर्व लेकरं कोण आहे आणि जात आहे तीर्थयात्रेला. आणि मग आता पर्याय आलाय, चला साधू संतांच्या दाड्या बघायला, जटा बघायला. अरे जटात बिटात काय नाहीये, ना भस्मीत आहे ना त्याच्या देखणेपणात आहे. अरे देव दुर्गुणच नाही, देव कशात आहे माहितीये? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम संस्कृता. हे गीतेतला श्लोक आहे हो, लक्षात घ्या. अहंकार, बल, दर्पमध्ये गर्व ज्यांच्यामध्ये आहे, अहंकार आहे, कामना आहे, क्रोध आहे आणि निंदा आहे. जो असा आहे तो तसा आहे. त्याचा पॅनल असा आणि ह्याचा पॅनल तसा, आणि बाई याची ती बाई तशी, आणि हा मास्तर तसा आणि तो मास्तर असा. निंदा आहे, हे दुर्गुण आहे. हे समजा तुमच्यात असले, समजायचं थोड्या दिवसात आपल्याला बला येणार आहे. छोट्या मोठ्या चालूच राहणार आहे का? अरे दुर्गुण आहेत हे, या दुर्गुणाचे फळच ते आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचं क्षेत्र आहे, क्षेत्र म्हणजे जमीन. तुम्ही त्याच्यामध्ये गहू टाकला तर काय आंब्याचं झाड येणार आहे का? गहू येणार. बरं आंब्याचं बीज टाकलं काय येणार? आंबे येणार का? तिथं बाबूळ येणार. अशाच प्रकारे या शरीरामध्ये 3 गुण आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. मग कुठल्या गुणांचा विकास केला आहे? सत्वगुणाचा केलाय का राजकारणी बनून ताईट रजगुणाचा झालाय? हाड्या बिड्या खाऊन, दारू बिरू पिऊन, गांजा बिंजा फुकून, बिडी पिऊन तमगुणाचा झालाय. हा तुमचा तुम्हीच विचार करावा आणि आपल्यातले दुर्गुण आपणच काढावे. आपली आपण करा सोडवण. आज विठ्ठल खूपच आनंदित झालेला आहे, म्हणून याच्या पाया पडा, आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं कल्याण होऊ द्या. थोडं बस लई सांगता. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा सारासार विचार आपण केला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? तर एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. अमेरिकेमध्ये एक प्रयोग झाला. एका कायद्याला फाशीची शिक्षा झाली. कशाची? कायद्याला. तर 4 वैज्ञानिकांनी त्याच्यावर प्रयोग करायचं ठरवलं आणि जेलमध्ये गेले. त्याला म्हणले आम्हाला तुझ्यावर प्रयोग करायचा. ते म्हणले कोर्टाची परवानगी घेऊन या. त्याची काय काळजी करू नको. तुझं काय मत आहे? माझं आहे, तुम्हाला मी सहमत आहे, करू शकता माझ्यावर प्रयोग तुम्ही. ठीक. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक सशक्त घोडा आणला. काय आणला? सशक्त म्हणजे मजबूत घोडा, शक्तिशाली घोडा आणलाय असा मजबूत. आणि त्या कायद्यासमोर त्याच्या अंगावर काय सोडला? साप, झेरीला साप, विषारी साप. त्याने त्याला दंश केला. घोडा तडपडून मेला त्या कायद्यासमोर. काय त्याचं विष असं कायद्याच्या मनामध्ये बिंबलं. काय झालं? बिंबलं. तर वैज्ञानिक म्हणाले की हाच सर्प आम्ही तुझ्यावर सोडणार आहे. तुला अशी, तो म्हणला मला अशी फाशीची शिक्षा आहे आणि असा मेलो काय आणि तसा मेलो काय, तुमचा प्रयोग सक्सेस व्हावा. दुसऱ्या दिवशी फाशीचा दिवस उजळला आणि त्याच्या मुखावर त्यांनी काळा कपडा टाकला. काळा कपडा टाकल्यावर त्याला दिसणार आहे का? काय नाही दिसणार. मग एक उंदीर घेतला आणि त्याच्या पायावर सोडला. त्या उंदीराने त्याच्या पायावर चावा घेतला
त्या कायद्याच्या मनात काय आलं